श्रीराम समर्थ. अध्याय 9. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज समर्थ. श्रीराम समर्थ. सद्गुरु चरण रज भाळी राहो माझे सहज, मग नको दुसरी चीज या भुवनत्रयीची. श्रीराम. क्षमा. रामाच्या पायधुळीने अहिल्योद्धार झाला जग जाणे, श्री प्रल्हाद चरणधुळीने मस्तक होते भाग्यवान. श्रीराम. भरताने राम पादुका 14 वर्षे वंदिल्या माथा, तेने षडविकार बाधा नाही नाही बाधिली. श्रीराम. तुझ्या पायाची महती वेद म्हणती नेती नेती, सायुज्यतेची वस्ती पायीच से. श्रीराम. चरणी वसे सायुज्यता, एक कण मागतो ताता, या लागी कृपणता नका करू दयाळा. श्रीराम. तूच माता तूच पिता, तूच भगिनी तूच भ्राता, तूची स्वामी सद्गुरुनाथा अंगीकार करण्या. श्रीराम. तुझ्या चरणाचे महिमान न कळे ब्रह्मादिका जाण, मी तर मंद बुद्धिहीन काय जाणे. श्रीराम. घेता तव चरण तीर्थ, सुलभ होतो परमार्थ, सहज चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध होतो. श्रीराम. चरणी करितान मन, सकल तीर्था माझी स्नान, सकल पातकांचे शमन घडे सुलभ. श्रीराम. प्रल्हाद गुरु चरणांकित, अपुले अर्पिले जीवित, गुरुवाक्य वेद मानित रामानंदांचे. श्रीराम. सद्गुरुस मनुष्य बुद्धीने, देखिले नाही प्रल्हादाने, सेवा नियम व्रताने देह जिजविला. श्रीराम. जी जी सेवा कष्टाची, ती ती बहु आनंदाची, निष्काम कष्ट सेवेची जीवा चटक लागली. श्रीराम. मागील अध्यायी प्रल्हाद सेवा, सेवेने प्राप्त निज ठेवा, ये विषयी संदेहा धरू नका. श्रीराम. ये अध्यायी प्रल्हादाचे मन, सद्गुरु रूप गेले होऊन, त्याचा इतिहास करू श्रवण जेने सार्थकता जन्माची. श्रीराम. यांचे कुटुंब होते मोठे, सर्वच शास्त्री पंडित होते, शुद्ध आचरणे कर्मठते भक्ती मार्गी. श्रीराम. सुरेख परमार्थ आणि व्यवहार, सुखाचा चालला प्रपंच भार, एकाएकी विघ्न अनिवार आले कैसे ते ऐका. श्रीराम. सन 1918 इन्फ्लुएन्झा साथ येत, शरीरी गोळा अंगी ताप भरत, येणे कित्येक मरती. श्रीराम. बाबाजी पडले आजारी, ताप भरला शरीरी, प्रल्हादा काळजी वाटे भारी, वडील बंधू प्रेमळ. श्रीराम. बाबांची प्रकृती फार बिघडली, मृत्यू वाटे आला जवळी, म्हणून त्यांनी अंथरली दर्भावळी, त्यावरी शयन केले. श्रीराम. मृत्यू भासे दारात, ये समयी नाम जोरात, वरी शास्त्राधारे वागत, खरे शास्त्री पंडित. श्रीराम. शिवाय पत्नीला सांगितले, मानसिक पूजन यावेळी चांगले, तू पाणी पाहिजे सोडले अर्धांगी म्हणून. श्रीराम. माझ्याच्याने उठवेना, श्रीरामानंद ध्यातो मना मना, षोडशोपचार कल्पून पूजनार्पितो सद्गती कारणे. श्रीराम. ऐसे यथाविधी मने पूजन, करुणी चालले नामस्मरण, श्री संत रामानंदांचे ध्यान, करुणी देह ठेविला. श्रीराम. जानकी जीवन स्मरण, बाबा झाले पुण्य पावन, अष्टमीला पुण्यतिथी करुण, अष्टमी उत्सव खेरड्याला. श्रीराम. छिद्रेष्वनर्था बहुली भवंती, संकटे कामागुण एकेती, प्रल्हादावर कुऱ्हाड कोसळती 25च्या वयात. श्रीराम. इन्फ्लुएन्झाचा जोर वाढला, त्याने घेरले दुसऱ्या भावाला, आणि प्रल्हादाच्या वडिलाला थरकापतेने. श्रीराम. लक्षण काही ठीक नव्हते, म्हणून धरले नामाते, होणार ते न टळते परी नामे सद्गती. श्रीराम. उपाशास्त्रींनी देह ठेविला, मुकुंदांनी राम म्हटला,
प्रल्हादाच्या कांताला सीमा नाही उरली हो श्रीराम. ऐसे आघातावर आघात प्रल्हाद आकांत करीत. 25च्या तरुण वयात पडला भार कुटुंबाचा श्रीराम. कुटुंबाचा भार पडला. क्षणभंगूर विचार आला. तरुणपणी म्हातारा झाला तत्वज्ञ प्रल्हाद श्रीराम. जालन्याचे वर्तमान. सौ कृष्णाबाई श्रीरामानंद इन्फ्लुएन्झानं आजारी पडले जाणं वार्ता ऐसी आली श्रीराम. इन्फ्लुएन्झाने आजारी जेव्हा धस्स काळीज करे तेव्हा परमेश्वरा वाचवा आम्हा सर्व म्हणता ती श्रीराम. सौ कृष्णाईने ध्यास घेतला जवळ बोलवा स्वामीला. स्वामी रामानंदे निरोप धाडिला नामस्मरणे ये वेळी करा श्रीराम. नामघोष सुरू झाला. सौ कृष्णाईने देह ठेविला. पूर्ण पाळिले पती आज्ञेला पतिव्रता खंड सौभाग्यवती श्रीराम. मरेक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. क्षणभंगुरतेचे तत्व हे इन्फ्लुएन्झाने दाविले श्रीराम. प्राणी येती प्राणी जाती पूर्वकर्मानुरूपगती अंतिमती सागती म्हणून अभ्यास कंठी नामाचा श्रीराम. प्रल्हादाला दुःख भारी उदास झाले शरीरी. एका सद्गुरु वाचोनी उरी कुणाची राहिली नाही श्रीराम. क्षमा करा. सर्वस्वाची आस तुटे तरीच परमात्मा प्रगटे. प्रल्हादाच्या ठाई एकवटे विचार हा श्रीराम. सद्गुरुपदी जो अनन्य झाला शोधत येतो गुरु तयाला. श्रीरामानंदाले खेरड्याला दुःखानंतर भेट ही श्रीराम. तापल्यानंतर सोने पिवळे दुःखाने तापून होरपळे. शुद्ध प्रल्हाद तैसा वळे परमार्थी श्रीराम. श्रीरामानंद दर्शनाप्रती भाविक लोक नित्य येती. श्रीरामानंदाजवळी वदती प्रल्हाद योग्यता श्रीराम. महाराज म्हणती योग्य आहे अनासक्ती वेगळी आहे. सांगतो ऐका हे लक्षपूर्वक श्रीराम. ज्याने आपुले सर्वस्व काही अर्पण केले रामापायी. उदर भरणाचा विचार तोही रामार्पण श्रीराम. विषयाचा वीट आला देह जेणे प्रारब्धी टाकिला. जो गृहदारापासून सुटला वैराग्य बळे श्रीराम. चरणी श्रद्धा मन निर्भय रामदासी संप्रदाय. विवेक वैराग्य यत्नाशिवाय बोलणे व मन श्रीराम. महाराज उपदेश करून निघाले दुसरे गावी जातो म्हणाले. प्रल्हाद बुवा उदास झाले फिरे विचार चक्र श्रीराम. उपदेश करून गेली माय माझाही पक्का निश्चय. सर्वस्वाचे दान हा उपाय ऐसा संकल्प मनी श्रीराम. सत्यसंकल्पाचा दाता सद्गुरु रामानंदनाथा. करविने तुझिये हाता गृहदान करतो मी श्रीराम. गृह दागिने कपडा लत्ता एवढाच आडवाला नाता. हे दान केलिया मोकळा रस्ता परमार्थासी झाला श्रीराम. बोलाविले इष्टमित्राला सुविचार सांगितला. म्हणती वेड लागले तुम्हाला दान करण्याचे श्रीराम. मित्र म्हणती अहो ताता तुमचे कुटुंब एवढे कुटुंब तुमचे माथा. दान केलिया सर्व कथा कैसी ती होईल श्रीराम. आपली काळजी करता करता जन्म वाया गेला वस्तुतः. विश्वास रामावर आता विवेक बळे श्रीराम. प्रल्हाद म्हणती जय जय रघुवीर. भिक्षा मार्ग परम सुंदर. भगवंत प्रसन्न खरोखर अमृतवाणी घोषाने श्रीराम. घरातील सर्व मंडळी बोलाविली आपल्या जवळी. प्रेमाने चर्चा केली मोकळी सर्वा पटविली दान महती श्रीराम. गृह धन कपडा शेती यांचा वृथा लोभ चित्ती. जन्म 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. राम भटांना गृह नाही त्यांना गृहदान केले पाही.
ज्या गरिबा भांडे नाही त्यांना वाटली भांडी कुंडी श्रीराम. ज्यांना नाहीत कपडे त्यांना देती घडे घडे. रेशमी जरी लुगडे सर्व वाटून देतात श्रीराम. दागदागिने मोडून त्याची दक्षिणा दिली वाटून. ब्राह्मण पावले समाधान चित्ती लोभ म्हणून या श्रीराम. शेत किंबहुणे यांना दिले सर्व काही वाटून दिले. एकेका वस्त्राने निघाले आता आश्रय रामाचा श्रीराम. प्रल्हाद बुवा भिक्षेस निघाले हजारो लोक सभे चालले. जय जय रघुवीर बोले दुमदुमले नगर श्रीराम. सर्व लोक तेव्हा वदती धन्य प्रल्हाद वैराग्य वृत्ती. आपणास पै पैची आसक्ती म्हणून दूर परमार्थ श्रीराम. त्यागाची पूर्ण झाली परीक्षा लोक खूप खूप वाढती भिक्षा. राम सहाय्यक सत्य पक्षा कळाले सर्वांना श्रीराम. पात्रांसहित भिक्षा घालिती धान्य पात्रांचे ढीग पडिती. सर्व तोंडात बोटे घालिती पाहुनी रामानंद कृपा श्रीराम. रामाला नैवेद्य पक्वान्नाचा नाम घोषही चाले साचा. हजारो लोक परप्रसादाचा लाभ घेती ते वेळी श्रीराम. प्रल्हाद बुवा मनी म्हणती सद्गुरु कृपा केवढी आपणास निमित्त करिता ती सर्वाभूती राम श्रीराम. क्षमा करा. आता येथून पुढे पुढे जे जे काही घडे ते ते महाराज पोवाडे गाऊ आपण श्रीराम. सर्वस्वाचे झाले दान अहं गेला पार विरघळून. उरला तो आनंद घन स्वामी रामानंद श्रीराम. उतरले कठीण परीक्षेत स्वामी वेगी धावून येत. सुवर्ण क्षणायुष्यात प्रल्हादाच्या ऐका हो श्रीराम. रामानंद महाराज खेरड्या आले शुद्ध प्रल्हादाकडे पाहिले. अंतर साक्ष देऊ लागले पूर्ण योग्य कृपे लागी श्रीराम. दोघांनी एकमेकांकडे पाहिले नेत्री आनंद अश्रू भरले. अंगी रोमांच दाटले अष्टभावी शुद्ध हारपली श्रीराम. रामानंदे धरले पोटाशी दिली आनंदाची राशी. प्रल्हाद रामानंद रूपाशी ब्रह्मज्ञाने पावला श्रीराम. झाले जन्माचे सार्थक प्रल्हाद झाले महाराज देख. पिढ्यांचा उद्धार कित्येक करतील शास्त्रवचने श्रीराम. अहो हजारो लोकांना परमार्थी लाभ देण्याला कृपा प्रसाद पावला सद्गुरुपदी स्वामी प्रल्हाद श्रीराम. मागील अध्यायात विष्णूपासून रामानंदापर्यंत ज्ञान ठेवाला चालत. आता प्रल्हाद मुकुटधारक श्रीराम. आता सद्गुरु प्रल्हाद माय सांभाळील संप्रदाय. आता आपणास भीती काय माया मोह प्रपंचाची श्रीराम. श्री प्रल्हाद महाराज महाराजाधिराज आले ब्रह्मांडाचे राज्य भाविकास तारण्या श्रीराम. सच्चिदानंद घन श्री प्रल्हाद महाराज पूर्ण. जो झाला अनन्य त्यासी देती साम्राज्य श्रीराम. आता महाराजांचे कार्य जणू कीर्ती तेजाचा सूर्य. वैभवी परम ऐश्वर्य दिसेल आता श्रीराम. सद्गुरु रामानंदे आज्ञा केली प्रल्हाद महाराजा ते वेळी. राम भजनी लावा मंडळी सोपविले मंगल कार्य श्रीराम. रामदासी संप्रदायाग्रणी प्रल्हाद महाराज मुकुटमणी. बोलतील रामदास वाणी आता म्हणू श्री सद्गुरु प्रल्हाद महाराज रामदासी श्रीराम. श्रीराम. पुढील अध्याय शिकवण. तैसेची अखंड परिभ्रमण संप्रदायाचा प्रसार करून फडकविली पताका श्रीराम. इति श्री सद्गुरु प्रल्हाद चरित्रे श्री बाबा निर्याण तथा श्री प्रल्हाद महाराज ज्ञान प्राप्ति तथा संप्रदाय पताका वर्णनानां नवमोऽध्यायः. श्री सद्गुरु सीतारामचंद्रार्पणमस्तु. हरये नमः.
अध्याय 10 श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज समर्थ. श्रीराम समर्थ. सद्गुरु प्रल्हाद दया सागरू, शांती क्षमेचे आगरू, भक्त उद्धार करण्या तुरु देखवे ना डोळा बुडते हे जन. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणमंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.